शेतकऱ्यांच्या कर्जमाफी मुद्द्यावरून आता प्रहारचे अध्यक्ष तथा माजी आमदार बच्चू कडू चांगलेच आक्रमक झाले। येत्या 2 तारखेला बच्चू कडू शेकडो कार्यकर्त्यांसह मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या घरासमोर आंदोलन करणार आहे। कर्जमाफीवर कोणी काहीच बोलायला तयार नाही, अनेक मागण्या आहेत, अंतिम निर्णय होत नाही तोपर्यंत उपोषण सोडणार नाही अशी ठाम भूमिका सुद्धा बच्चू कडू यांनी घेतली आहे। गुलाबराव पाटील यांची सुरक्षा वाढवली, पण आम्ही त्यांच्या वाहनाचं चाक काढणार व बावनकुळे यांच्या वाहनाचं देखील चाक काढणार असा इशारा बच्चू कडू यांनी सरकारला दिला। 7 तारखेला आम्ही 2 तारखेला अजितदादांच्या बारामतीपासून सुरू करू, 3 तारखेला पंकजाताई मुंडे यांच्या गावात, नंतर बाळासाहेब पाटील, नंतर 5 तारखेला संजय राठोड आणि तिथून आम्ही नागपूरवरून मोजरेला येऊ आणि 7 तारखेपासून उपोषण सुरू करू। वारंवार तुम्ही हे शेतकऱ्याच्या कर्जमाफीवर आक्रमक होतो। आक्रमक वारंवार व्हायचं कारणच आहे का सरकार बोलायलाच तयार नाही त्यावर। रायगडाला उपोषण बसल्यानंतर त्यातले 4 मुद्दे आमचे राहिले आणि आत्ता जेव्हा आम्ही मेळघाटमध्ये गेलो तर त्यांना 6 महिन्यापासून त्यांचं मजुरी नाही आहे, म्हणजे कामावर गेले 6 महिन्यापासून मजुरी भेटली नाही आणि त्यांचे काही मुद्दे होते। असे आम्ही 3-4 मुद्दे त्याच्यात टाकून या 7 जूनपासून मोजरीला आमरण उपोषण करणार आहोत। ते 3 दिवसात होतं रायगडाचं। त्याच्यात 19 मागण्या मंजूर केल्या, पण त्याचे GR निघाले नाही, त्याच्या बाबतीत प्रोसेस झालेल्या नाही। पण मीटिंग घ्यायची आणि त्याला सोडून द्यायचं हे होणार नाही। शेतपर्यंत त्याला अंतिम स्वरूप प्राप्त होत नाही तोपर्यंत आम्ही आंदोलन काही सोडणार नाही। कर्जमाफीबद्दल फडणवीस साहेबांना 10 डाव सांगितलं, प्रत्येक सभेतल्या कॅशेट आमच्याकडे आहे, पण ते बोलायलाच तयार नाही। तर बजेट नाही म्हणता तर आम्हाला पैसे देणारी व्यवस्था आमच्याकडे आहे, आमच्याकडे तशा प्रकारची बँकिंग आहे, जे अमेरिकन ग्लोबल कंपनी आहे ते पण पैसे द्यायला तयार आहे। आम्ही त्यांना 1 लाख कोटी रुपये बगर व्याजी देऊ, त्यांना 5 वर्ष व्याजच लागणार नाही। असं असताना बोलायला पाहिजे, चर्चा करायला पाहिजे त्यावर। तुम्ही दिलेलं आश्वासन आहे MSPच्या 20% बोनस देतो म्हटलं होतं, ते पण त्यांनी पुरं केलं नाही। 6,000 रुपये जो काही परतावा येईल सोयाबीनचा GSTचा तोही त्यांनी दिला नाही आहे। ते जे कबूल केलं त्या बाबतीतच आम्ही बोलतोय। 7 तारखेला तुमच्या गाडीची हवा सोडण्याचं म्हटलं होतं, आता ते बावनकुळेंच्या गाडीचं टायर काढतो बोलतो। गुलाबराव पाटलांना एवढी सुरक्षा वाढवली आम्ही बोलल्यावर, आता त्याचा आम्ही व्यवस्थित योग पाहतोय। आमची सगळी टीम कामी लागलेली आहे, फक्त सुरक्षेमध्ये प्रचंड वाढ केली त्याच्यामुळे थोडी गलपत होत आहे, पण ते सोडू नक्की। बावनकुळेंच्या गाडीचे चाक काढण्याचा इशारा दिला तुम्ही। 15 जूनपर्यंत जर त्यावर व्यवस्थित निर्णय घेतला नाही, बावनकुळे म्हणत होते की आम्ही कर्जमाफी करतोय, पण ते तारीख सांगत नाही आणि तारीख सांगण्यासाठी आम्हाला चाक काढावं लागेल। सुप्रीम कोर्टाने राज्य सरकारला आधी दिली की 4 महिन्यामध्ये